मुंबईतल्या बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर इथल्या सार्वजनिक सोयीसाठी राखीव असलेले भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत केला आहे। बोरिवलीत साईबाबा नगर इथल्या एक भूखंड नानूभाई हरिप्रसाद भट्ट यांच्याकडून 1978 रोजी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेला होता। मात्र त्या विभागाच्या त्यावेळच्या महापालिका वॉर्ड अधिकारी संध्या नांदेडकर यांनी हा भूखंड पालिकेच्या नावावर करून घेतला नाही। हा भूखंड महानगरपालिका शाळा, प्रसूतिगृह, वृद्धाश्रम, खेळाचं मैदान यासाठी राखीव ठेवायचा होता। हा घोळ केल्यानंतरही आता संध्या नांदेडकर महापालिकेच्या महिला अधिकारी आहेत आणि त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे। या संदर्भात लक्षवेधी प्रश्न काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी परिषदेत मांडलेला होता। यावर उत्तर विधान परिषदेत मंत्री उदय सामंतांनी दिलं। या संदर्भातल्या घटनेची आणि संध्या नांदेडकर यांची चौकशी आता पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी करतील असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। ही सरकारची जागा, कॉर्पोरेशनची जागा साईबाबा नगरमध्ये 1978 साली ज्यांची जागा होती त्यांनी 8 प्लॉट हे याला दिले, कॉर्पोरेशनला दिले। ते कशासाठी दिले तर हॉस्पिटल असेल, बाकी सगळ्या सुविधांसाठी, ज्याच्यासाठी एक मोठं चित्र उभं करण्यात आलं। दुर्दैव असं आहे की 1978 पासून आजपर्यंत ते आपल्या नावावरच चढलेलं नाही। म्हणजे ह्या अधिकारी इतक्या मस्तवाल आहे आणि दुर्दैवानी ती महिला आहे, त्यामुळे मला मर्यादा आहे बोलताना। वॉर्ड ऑफिसर होती, आता तिला प्रमोशन देण्यात आलेलं आहे। ह्या नोंदी ज्या जवळजवळ 40 वर्ष करण्यात आलेल्या नाहीत, या नोंदी न करण्याच्या चर्चा होऊन, बैठका होऊन, मिनिट होऊन सुद्धा न करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करणार का? बोरिवली साईबाबा नगर याच्यामध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती अतिशय तंतोतंत बरोबर आहे। कारण 18 प्लॉट होते, 18 पैकी 8 महानगरपालिकेने घेतले, 10 विकले गेले त्याच वेळी 1978-1980 सालात। आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर खरं तर या 8 प्लॉटवर जी काही खरेदी विक्री झाली त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी ज्याच्याशी काही संबंध नाही अशा 10 प्लॉटमधल्या 16 डेव्हलपमेंटच्या बिल्डिंग ज्या आहेत त्याला स्टे देण्याचं काम केलं। त्याच्यामुळं पहिली महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी पोलिसांनी कारवाई करायची होती ते पोलिसांकडनं असं सांगण्यात आलं की अजून आमच्याकडे तपास सुरू आहे। पोलीस कोण आयोग तपास करतोय तर PSI करतोय। त्याच्यामुळं आज या लक्षवेधीच्या निमित्तानं मुंबई CPना निर्देश दिले जातील की DCP लेवलच्या अधिकाऱ्याकडनं याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।